The pollination by the insects called as entomophily. Pollination by insects. Insects मुळे जे pollination होत असते त्याला म्हणतो आपण entomophily. And those flowers in which pollination occurs by the insects called as entomophilous flower. Entomophilous फ्लावर म्हणजे असे फ्लावर्स की ज्यामध्ये इन्सेक्ट नुसार पॉलिनेशन होत असते त्या फ्लावरला काय म्हणतो आपण एंटोमोफिलस फ्लावर. फ्लावर इन विच पॉलिनेशन ऑकर्स बाय द इन्सेक्ट्स कॉल्ड एज एंटोमोफिलस फ्लावर. आता कोणते फ्लावर्स आहेत की ज्यामध्ये पॉलिनेशन ऑकर्स बाय द इन्सेक्ट. इन्सेक्ट्स नुसार पॉलिनेशन होत असते जसं की यामध्ये आहे बोगनविलिया. बोगनविलिया आहे. त्यानंतर जास्मिन आहे. जास्मिन मध्ये होत असते. त्यानंतर आणखी साल्विया आहे. साल्विया यामध्ये सुद्धा काय होत असते की इन्सेक्ट नुसार पॉलिनेशन होत असते. आता याचे काही कॅरेक्टर्स आहेत. त्यानंतर कोणकोणते इन्सेक्ट्स आहेत तर मोस्टली हनी बी इन्सेक्ट्स जे पॉलिनेशन करत असतात तर मोस्टली काय होत असतात की हनी बी आहे. हनी बीज. त्यानंतर बटरफ्लाईज आहे. बटरफ्लाईज की जे काय होत असतात पॉलिनेशन घडून आणत असतात. खूप सारे इन्सेक्ट्स आहेत त्यापैकी हनी बी मोस्टली यांच्याकडून करत असते पॉलिनेशन होत असते. बटरफ्लाय पॉलिनेशन करत असतात. त्यानंतर आता बघू आपण याचे कॅरेक्टर्स ऑर ॲडॉप्टेशन. आता एंटोमोफिलीचं पहिलं कॅरेक्टर आहे की फ्लावर्स आर जनरली लार्ज. फ्लावर्स कसे असतात लार्ज राहतात. फ्लावर्स लार्ज राहतात. त्यानंतर विथ फ्रॅग्रन्स अँड नेक्टर. फ्लावरला फ्रॅग्रन्स राहतो म्हणजे स्मेल राहतो फ्लावरला. चांगल्या प्रकारचा ऑर्डर म्हणतो आपण त्याला. आणि नेक्टर म्हणजे काय राहते हनी प्रेझेंट राहते फ्लावर मध्ये. तर फ्लावर्स आर लार्ज विथ फ्रॅग्रन्स अँड नेक्टर. जर समजा फ्लावर्स हे स्मॉल असतील जसं की जास्मिन वगैरे आहे बोगनविलिया आहे त्याच्यामध्ये फ्लावर्स हे स्मॉल असतात तर ते बंच मध्ये ग्रुप मध्ये प्रेझेंट असतात. क्लस्टर मध्ये ही फ्लावर स्मॉल असतील दे प्रेझेंट इन क्लस्टर. दे प्रेझेंट इन क्लस्टर. ते कसे राहतात क्लस्टर्स मध्ये राहतात. बंच मध्ये राहतात. खूप सारा वृक्ष राहतो फ्लावरचा. तर फ्लावर्स जनरली कसे असतात लार्ज असतात किंवा स्मॉल राहतात. स्मॉल असतील तर क्लस्टर मध्ये प्रेझेंट राहतात. फ्लावर्स हॅव फ्रॅग्रन्स अँड नेक्टर. फ्लावरला काय राहतो फ्रॅग्रन्स राहतो म्हणजे स्मेल राहते त्यालाच आपण ओडर असं म्हणतो. त्यानंतर फ्लावर मध्ये नेक्टर म्हणजे काय हनी प्रेझेंट असतो. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगू शकतो आपण की पोलन ग्रेन जे असतात तर पोलन ग्रेन्स आर समवॉट स्टिकी अँड स्पाइनी. पोलन ग्रेन आर स्टिकी. पोलन ग्रेन कसे राहतात स्टिकी राहतात. रफ राहतात. स्पाइनी राहतात. पोलन ग्रेन्स आर स्टिकी म्हणजे रफ राहतात स्पाइनी राहतात. त्यानंतर स्टिग्मा जो असतो तो स्टिग्मा सुद्धा काय राहतो स्टिकी राहतो. स्टिग्मा सुद्धा स्टिकी राहत असतो. स्टिग्मा इज स्टिकी. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगू शकतो आपण की आणखी काही कॅरेक्टर सांगू शकतो जसं होते काही फ्लावर मध्ये काय राहते की पर्टिक्युलर टाईपचं मेकॅनिझम फ्लावर प्रेझेंट राहते. जसं की साल्विया मध्ये इन साल्विया
साल्वियामध्ये काय राहते स्पेशल टाइप्स ऑफ मेकॅनिझम कॉल्ड एज लिव्हर मेकॅनिझम present for the easy pollination साठी in salvia liver mechanism present for easy pollination साठी काय राहते लिव्हर मेकॅनिझम प्रेझेंट राहते तर हे काही कॅरेक्टर्स आहेत जसं की अँटेमोफिलीचे अँटेमोफिली म्हणजे काय पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ द इन्सेक्ट्स थ्रू पॉलिनेशन त्याला म्हणतो आपण अँटेमोफिली पॉलिनेशन बाय द इन्सेक्ट those flower in which pollination occurs by the insects called as entomophilous flower त्या फ्लावरला आपण एंटोमोफिलस फ्लावर असं म्हणतो एक्झाम्पल्स आर दी बोगनविलिया आहे जॅस्मिन आहे त्यानंतर साल्विया आहे त्यानंतर लोटस सुद्धा की ज्यामध्ये इन्सेक्ट्स थ्रू पॉलिनेशन होत असते जसं की लोटस कमळामध्ये सुद्धा कमळात हे ॲक्वेटिक प्लांट आहे परंतु याचा फ्लावर काय असते पाण्याच्या वर असते म्हणून याच्यामध्ये काय असते की इन्सेक्ट्स थ्रू पॉलिनेशन होत असते त्यानंतर कोणकोणते इन्सेक्ट्स पॉलिनेशन मध्ये भाग घेत असतात तर मोस्टली हनीबी आहेत बटरफ्लाईज आहेत आणखी भरपूर सारे आहेत मॉथ आहेत तर मोस्टली हनीबी आणि बटरफ्लाईज यांच्या थ्रू पॉलिनेशन होत असते तर त्यामध्ये फ्लावर्स मध्ये काही कॅरेक्टर असतात त्यासोबतच आणि इन्सेक्ट्स मध्ये सुद्धा काय असतात काही कॅरेक्टर असतात जसं की फ्लावर्स मध्ये कोणकोणत्या टाईपचे कॅरेक्टर असतात तर बरेच कॅरेक्टर कुठला तर फ्लावर्स आर जनरली लार्ज राहतात when small जेव्हा स्मॉल राहतील तेव्हा कसे राहतात ते क्लस्टर मध्ये प्रेझेंट राहतात फ्लावर्स आर जनरली लार्ज when small they are present in the cluster त्यानंतर in flowers presence of the lot of fragments and nectar to attract the insects flowers मध्ये काय राहतात फ्रॅग्रन्स राहते स्मेल राहतो फ्लावर हॅज स्पेसिफिक अट्रॅक्टिव्ह स्मेल फ्लावरला काय राहतो स्पेसिफिक अट्रॅक्टिव्ह स्मेल राहतो टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट्स ऑल्सो प्रेझेन्स ऑफ द नेक्टर फ्लावर मध्ये नेक्टर प्रेझेंट राहतो त्यानंतर पोलन ग्रेन जे राहतात हे स्टिकी राहतात पोलन ग्रेन्स आर स्टिकी ऑल्सो पोलन ग्रेन्स आर कव्हर्ड बाय द येलो कलर पावडर कॉल्ड एज पोलन किट पोलन ग्रेन वर काय राहते येलो कलरची पावडर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट राहते म्युसिलेज राहतो त्याला आपण पोलन किट सुद्धा म्हणतो त्यानंतर पोलन ग्रेन्स आर स्टिकी राहतात रफ राहतात स्पाइनी राहतात स्टिग्मा जो राहतो तो सुद्धा स्टिकी असतो रफ असतो हेअरी असतो स्टिग्मा आर स्टिकी रफ अँड हेअरी इन सम फ्लावर काही फ्लावर मध्ये काय राहते स्पेशल टाइप्स ऑफ मेकॅनिझम कॉल्ड एज liver mechanism is present for the easy pollination for example कुठल्या फ्लावर मध्ये साल्विया या फ्लावर मध्ये काय राहते liver mechanism present राहते for the easy pollination साठी हे झालं एंटेमोफिली पद्धत आता नेक्स्ट आहे pollination by the birds through pollination Next topic is also pollination by bird called as ornithopily. Ornithopily means that pollination by the birds called as ornithopily, and those flowers in which pollination occurs by the bird are called as ornithophilous flower. Ornithophilous flower. The flower आपण ornithophilous flower म्हणतो. Pollination occurs by the bird. Such flower called as ornithophilous flower. आता ornithophilyचे सुद्धा काही कॅरेक्टर्स आहेत. तर कोणकोणते बर्डचे एक्झाम्पल आहेत की ज्यामुळे मोस्टली पॉलिनेशन होत असते तर जसं की
सनबर्ड आहे, सनबर्ड. त्यानंतर हमिंगबर्ड, हमिंगबर्ड. मोस्टली काय असतात की स्मॉल साईज जे बर्ड्स असतात ते त्यांच्याकडून काय होत असते, पॉलिनेशन होत असते. पॉलिनेशन ऑर्निथोफिली मध्ये मोस्टली स्मॉल साईज बर्ड टेक पार्ट इन द पॉलिनेशन. फॉर एक्झाम्पल सनबर्ड आणि हमिंगबर्ड, हे दोन एक्झाम्पल आहेत तुम्हाला. त्यानंतर कुठले भरपूर सारे प्लांट्स आहेत की ज्यांच्यामध्ये ऑर्निथो पॉलिनेशन बाय द बर्ड्स होत असते. तर जसं की एक्झाम्पल आहे यामध्ये पॉलिनेशन बाय द बर्ड. तर बर्डचे एक्झाम्पल म्हणतो पहिले याचे कॅरेक्टर्स हो, कॅरेक्टर ऑर ॲडॉप्टेशन. तर पहिलं कॅरेक्टर आहे की जसं की पॉलिनेशन बाय द बर्ड्स. तर यामध्ये काय राहतात, फ्लावर्स आर जनरली लार्ज राहतात. फ्लावर्स आर लार्ज, अट्रॅक्टिव्ह राहतात, अट्रॅक्टिव्ह, ब्रिलियंट कलर, ब्रिलियंट कलर राहतात, शोभी राहतात, शोभी म्हणजे दिसायला छान राहतात, अट्रॅक्टिव्ह कलरचे राहतात. फ्लावर्स आर लार्ज, अट्रॅक्टिव्ह, ब्रिलियंट कलर, ब्रिलियंट कलरचे राहतात, अट्रॅक्टिव्ह कलरचे राहतात आणि शोभी राहतात. त्यानंतर करोला आर फनेल शेप. करोला जो राहतो तो कसा राहतो, फ्लावरचा फनेल शेप राहतो. करोला लार्ज, करोला हा लार्ज राहतो, फनेल शेप आणि त्याला आपण ट्युब्युलर शेप असं म्हणतो, ट्युब्युलर शेपचा राहतो. करोला कसा राहतो, लार्ज राहतो, फनेल और ट्युब्युलर शेपचा राहतो. त्यानंतर तिसरं कॅरेक्टर आपण म्हणू शकतो की जसं की इन फ्लावर्स लार्ज अमाउंट ऑफ नेक्टर इज प्रेझेंट. काय असते, फ्लावर्स मध्ये लार्ज क्वांटिटी मध्ये हनी प्रेझेंट असते, शुगरी लिक्विड प्रेझेंट असते. टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट्स, टू अट्रॅक्ट द बर्ड. बर्डला अट्रॅक्ट करण्यासाठी काय राहते, शुगरी लिक्विड प्रेझेंट राहते. प्रेझेन्स ऑफ शुगरी लिक्विड, शुगरी लिक्विड प्रेझेंट राहते. टू अट्रॅक्ट इन्सेक्ट, टू अट्रॅक्ट द बर्ड. प्रेझेन्स ऑफ शुगरी लिक्विड टू ड्रिंक birds, to drink birds. बर्डला ड्रिंक करण्यासाठी काय राहते, शुगरी लिक्विड, त्यालाच आपण काय म्हणतो, हनी असं म्हणतो, हनी म्हणतो किंवा नेक्टर असं म्हणतो. तर शुगरी लिक्विड प्रेझेंट राहते बर्डला अट्रॅक्ट करण्यासाठी. शुगरी लिक्विडच म्हणजे प्रेझेन्स ऑफ शुगरी लिक्विड टू ड्रिंक द बर्ड्सला ड्रिंक करण्यासाठी. त्यानंतर आणखी काय कॅरेक्टर सांगू शकतो की जसं की पोलन ग्रेन्स जे राहतात ते स्टिकी राहतात. पोलन ग्रेन्स आर स्टिकी, पोलन ग्रेन हे स्टिकी राहतात. त्यानंतर आणखी सुद्धा कॅरेक्टर सांगू शकतो की जसं की पोलन ग्रेन इन फ्लावर absent of the fragrance. ओडर काय असतो, absent असतो, फ्रॅग्रन्स हा absent असतो. बिकॉज बर्ड हॅव पुअर सेन्स ऑफ द स्मेल. बर्डला काय राहतं, पुअर सेन्स ऑफ द स्मेल. त्यामुळे काय होतं की फ्लावर्स मध्ये स्मेल absent राहतो. फ्लावर्स विदाउट स्मेल. पाचवं कॅरेक्टर आहे flowers without smell. का स्मेल नसतो, because bird have no sense of smell, किंवा poor sense of smell, poor
सेन्स ऑफ स्मेल. फ्लावर काय राहतात विदाउट स्मेल राहतात, काय विदाउट फ्रॅग्रन्स राहतात, बिकॉज बर्ड हॅव पुअर सेन्स ऑफ द स्मेल. बर्डला काय असतो पुअर सेन्स ऑफ द स्मेल असतो. हा तर पुअर सेन्स ऑफ द स्मेल राहतो बिकॉज birds have poor sense of the smell. Therefore flowers are without smell. फ्लावरला स्मेल नसतो. त्यानंतर याचे एक्झाम्पल्स आहेत, जसं की आहे बॉटल ब्रश. बॉटल ब्रश आहे, त्यानंतर ब्युटिया आहे, ब्युटिया आहे, बॉटल ब्रश ब्युटिया. हे काही एक्झाम्पल आहेत प्लांटचे की ज्यांच्यामध्ये काय राहतो ऑर्निथोफिली प्रेझेंट असते. ऑर्निथोफिली म्हणजे काय की पॉलिनेशन बाय दी बर्ड्स. त्यानंतर राहतात चिरोटोफिली, ते आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहू.